भाजपचे नेते संजय केनेकर साहेब सध्या माझ्यासोबत आहेत. केनेकर साहेब, आता एक नवीन मोहीम सुरू झालेली आहे. त्यामध्ये भाजपच्या काही मंत्र्यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे की एक दिवस एक विद्यापीठ. त्यानुसार आता प्रत्येक मंत्री एक एक दिवस एका विद्यापीठामध्ये जाणार आहे, तिथल्या तरुणांशी संवाद साधणार आहे, त्यांच्या नेमक्या समस्या काय आहेत ही सगळी गोष्टी जाणून घेणार आहेत. कसं पाहता तुम्ही याकडे? आता नुकतंच हे आंदोलन झालं तरुणांचं, झेनजींचं दिल्लीमध्ये. हे बघा, एरवी तरी या देशामध्ये, राज्यामध्ये युवकांना केंद्रबिंदू मानूनच खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये, देशामध्ये वेगवेगळे जे लाभ आणि वेगवेगळ्या योजना या निर्माण केल्या गेलेल्या होत्या. आणि निश्चितच युवा धोरण हे 50 वर्षानंतर जर कोणी राबवलं असेल तर भारतीय जनता पार्टीच्या पक्षानं राबवलेलं आहे, भारतीय जनता पार्टीच्या नेत्याने राबवलेलं. आणि त्यामुळे हे काही नवीन नाही आहे आम्ही विद्यापीठात जाणं किंवा कोणाला बघून आम्ही नाही. हे आमचं धोरण, युवा धोरण हे सर्वात मोठं धोरण भारतीय जनता पार्टीने राबवलं. आणि त्यामुळे ही नवीन काही प्रक्रिया नाही आहे. निश्चितपणे युवकाला केंद्रबिंदू मानूनच आम्ही खऱ्या अर्थानं या देशामध्ये एक नवीन परिवर्तन, विकासाची दिशा आम्ही धरलेली आहे. पण त्यावरून अंबादास दानवेंनी असं म्हटलं की आता सरकारचा एक मंत्री विद्यार्थ्यांच्या कानावर एका अर्थाने अत्याचार करायला जाणार आहे. असा कसा अचानक साक्षात्कार झाला की देशात तरुण आहे, म्हणजे असं म्हणत त्यांनी भाजपवरती खोचक टीका केली. खरं तर अंबादास दानवे हे आता एकमेव पक्षाची धुरा सांभाळणारं नेतृत्व आहे. आणि त्याच्यामुळं त्यांनी जर टीका नाही केली तर परत त्या मीडियावाले त्यांचा चेहरा दाखवणार नाही. आणि त्यामुळं काहीतरी बोलायचं. अरे, अंबादास दानवेंना माहीत नाहीये या देशामध्ये युवा धोरण आणणारं हे पहिलं सरकार आहे मोदींचं की ज्यांनी युवा धोरण खऱ्या अर्थानं राबवण्याचं काम केलं. आणि त्यामुळे अंबादास दानवेंच्या बोलण्यावर काही आमचे धोरणं ठरत नाही. भारतीय जनता पार्टी एक विशाल पक्ष आहे. अंबादास दानवे कुठल्या तरी एका गल्लीच्या पक्षाचे नेते. पण ते म्हणतात की संवाद कमी आणि मोफतचा ज्ञान डोस जो आहे तो आता दिला जाणार आहे. नाही, अंबादास दानवेंना खरं तर डोस त्यांना कमी पडलेला आहे ज्ञानाचा. आणि त्याच्यामुळं ते जी गोष्ट त्यांना परिपूर्ण माहीत नाही त्याच्यावर ते बोलतात. त्यामुळे त्यांना ज्ञानाचा डोस कमी आहे, त्यांना आधी द्यावा लागणार आहे. अमेरिकन राजदूत यांनी असं ट्विट केलेलं आहे, असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्राचं नाव जगाच्या नकाशावर 2 कारणांमुळे आहे. ते म्हणजे एक मुंबई आणि दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीसांमुळे. त्यांची महत्वाकांक्षा, त्यांची काम करण्याची आस्था, असं म्हणत त्यांनी कौतुक केलेलं आहे अमेरिकन राजदूतांनी देवेंद्र फडणवीसांचं. मी खरं तर अमेरिकन राजदूतांनी सत्य परिस्थिती बोलले. देशाच्या अनेक राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य, राष्ट्रासाठी महाराष्ट्र, खऱ्या अर्थाने ही संकल्पना स्पष्ट करण्याचं काम या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी करून दाखवलं. मग ते औद्योगिक असो, शैक्षणिक असो, इतर क्षेत्रात असो, मग कामगारांच्या बाबतीत असो, शेतकऱ्यांच्या बाबतीत असतो, महाराष्ट्राने जी प्रगती केली त्या प्रगतीचा उच्चांक खऱ्या अर्थाने इतर राज्यापेक्षा नंबर 1 वर नेण्याचं काम या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी केलेलं आहे. पण त्यावरून संजय राऊत असं म्हणतायत की त्या राजदूतांना कोणी सांगितलं की फडणवीस जगामध्ये प्रसिद्ध आहेत म्हणून? त्यांना कोणी सांगितलं? यांना कोणी विचारलं? यांचा काय संबंध? यामुळं संजय राऊतांना कशावर तरी बोलावायची इच्छा असते. त्यांना, संजय राऊतांना कधीच चांगलं दिसलेलं नाहीये. आणि त्यामुळे संजय राऊत खऱ्या अर्थानं या आधुनिक युगातला विकास आणि प्रगतीतला शाप आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्या डोळ्याला कधीच चांगलं दिसलेलं नाही. आणि त्यामुळे त्यांच्याकडनं चांगले बोलण्याची अपेक्षा, चांगलं ऐकण्याची अपेक्षा अपेक्षित या राज्याच्या नागरिकांना नाही आहे. पण नेहमी भाजपवर टीका, वेगवेगळे दावे, आरोप संजय राऊत करताना आपल्याला पाहायला मिळतात. संजय राऊत शेख चिल्ली आहे. आयुष्यात ते ज्यांच्या झाडावर बसले तीच फांदी कापत राहतात. आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंची बुडती नावीचा कलाकार सगळ्यात कोणी प्रमुख असेल तर हा संजय राऊत आहे. आणि त्यामुळे निश्चितपणे संजय राऊत एकतर खऱ्या अर्थानं शेख चिल्ली आहे, गारुडी आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्याकडे लक्ष देणं आता या राज्यातलं कोणीच तयार नाही. पण थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं आहे की आता ठाकरेंचा पक्ष बुडवण्यामध्ये संजय राऊतच अग्रेसर आहे असं म्हणायचंय तुम्हाला?
हे सिद्ध झालं, त्यांच्याच लोकांनी सिद्ध केलं, नाही तर ही नाव फुटली कशी असती? अख्खी पार्टी पक्ष बुडवण्यामध्ये, उद्धव ठाकरेंना बुडवण्यामध्ये, त्यांच्या पुत्राला बुडवण्यामध्ये सगळ्यात जर म्होरक्यामध्ये पुढे कोण असेल तर संजय राऊत. तुमचा काय सल्ला असेल त्यांना एक वैयक्तिक? खरं तर या राज्याची प्रगती, विकास आणि खऱ्या अर्थानं राष्ट्रामध्ये महाराष्ट्र सर्वात पुढे आहे. आणि हे असताना कुठंतरी आपली या नागरिकाच्या हिताच्या दृष्टिकोनातून आपण गप्प बसणे हा माझा सल्ला आहे. एकीकडे अभिजित दिपके यांचं स्कूल ठीक करो अभियान सुरू आहे, वेगवेगळ्या शाळांची ते पाहणी करतायत. मात्र दुसरीकडे राज्यातल्या आश्रम शाळा ज्या आहेत तिथला काही गैरप्रकार समोर येतोय. विद्यार्थ्यांना जेवण व्यवस्थित नाही, तिथं सुरक्षा रक्षक नाही. याकडे कसं पाहता तुम्ही? खरं तर दिपके हे आपच्या शकलामधले एक, आप पार्टीची जी हजारो शकले झाली त्या शकलामधलं एक पार्ट आहे. आणि त्यामुळे दिपके ज्या पद्धतीने विचार करतात, ज्या पद्धतीने काम करतात, ते या देशामध्ये अराजकता कशी माजता, या देशामध्ये अशांतता कशी भडकेल या भूमिकेत ते सातत्यानं असल्यामुळं त्यांच्याकडे कोणी जास्त लक्ष देत नाही. आणि निश्चितपणे जे त्यांनी उच्छांद या देशामध्ये चुकीच्या पद्धतीने संभ्रमित युवकांना करून केला, त्याची खऱ्या अर्थानं लोकांना समज आलेली, लोकांना कळालेलं आहे. आणि त्यामुळे यापुढं या दिपकेंच्या बाबतीत कोणी दखल देईल असं मला वाटत नाही. एकूणच आपण पाहतोय की हे होते भाजपचे नेते माजी आमदार संजय केनेकर. आपल्यासोबत बोलताना वेगवेगळ्या विषयावर त्यांनी आता संवाद साधलेला आहे. कॅमेरा पर्सन हरीश नेगीसह मी राम ढाकणे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.